खरं तर मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल जो आहे तो आलेला आहे आणि या निकालामध्ये सर्व आरोपी जे आहेत ते पुराव्याअभावी निर्दोष मुक्त झालेले आहेत। मात्र या सर्व घटनेतील एक महत्त्वाचा आणि प्रमुख दुवा असलेले म्हणजेच मेहबूब मुजावर जे खरं तर ATSचे तत्कालीन एक युनिट त्यांच्याकडे होतं, 10 जणांची टीम होती, त्याचे ते प्रमुख होते आणि त्यांच्यावरती निलंबनाची देखील कारवाई पुढच्या कालावधीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। आपल्यासोबत मुजावर सर आहेत जे खरं तर या संपूर्ण खटल्यातील साक्षीदार आहेत। सर, खरं तर तुम्ही या संपूर्ण खटल्यातील साक्षीदार आहात। नक्की काय झालं होतं? आज जो निकाल आलेला आहे त्या निकालाबाबत आपली पहिली प्रतिक्रिया सांगाल? काय वाटतं या निकालाकडे पाहून? निकाल लागला, न्याय मिळाला। काही खोट्या गोष्टी होत्या त्या लादल्या गेल्या होत्या, त्या नष्ट झाल्या साहेब। जे खोटं होतं त्याला नाश झाला, त्या खोट्याचा नाश झाला आणि परमवीर सिंग सारख्या खोट्या माणसाने केलेला तपास, खोटा तपास, तो उघड झाला साहेब। तुम्ही जी ATSची टीम होती त्यामध्ये तुम्ही देखील होतात, तुम्हाला स्पेशल अपॉइंटमेंट करण्यात आलेली होती। नक्की या केसमध्ये तुम्ही प्रमुख साक्षीदार म्हणून देखील तुमची साक्ष नोंदवलेली आहे। काय हा सगळा प्रकार होता? कशा पद्धतीनं ही थेअरी होती, कॉन्स्पिरसी होती, काय सांगाल? कॉन्स्पिरसी नव्हती, मालेगाव बॉम्बस्फोट झाला होता। त्याच्यामध्ये त्यांनी काय तपास केला आहे, कशाला कुणाला धरून आणलं आहे, हे काय मला ह्याच्याविषयी सांगता येणार नाही। परंतु मला जे काम दिलं होतं ते रामजी कलसंग्रा, संदीप डांगे, दिलीप पाटीदार किंवा आदरणीय मोहन भागवतजी यांच्याविषयी मला काही गोपनीय आदेश दिले होते आणि ते सगळे आदेश न पाळण्यासारखे होते, भयानक होते, खोटे होते। त्याच्यामुळे मी ते काय आदेशाची अंमलबजावणी केली नाही केली म्हणून त्यांनी माझ्यावरती खोटे गुन्हे नोंदवून मला अटक करून असा प्रयत्न केला की हा मुजावर जो आहे हा एक बदनाम माणूस आहे आणि ह्यांनी कुठे बी काही बोललं तर ह्याचं चालणार नाही म्हणून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि माझी 40 वर्षाची नोकरी सत्यानाश केली ह्याने। 40 वर्ष नोकरी केली मी, त्याचा काय उपयोग झाला नाही आणि मग अशा खोटे गुन्हे दाखल केल्यामुळं माझा आवाज बंद करून टाकला त्यांनी। आता तुम्ही मला सांगा, मोहन भागवतसारख्या एवढ्या मोठ्या बलाढ्य माणसाला खोट्या गुन्ह्यात मी धरून आणणं माझ्या ताकदीचं आहे का हे? पण मग तुम्हाला असे आदेश दिले गेले होते? असेच आदेश होते ना। मग एवढ्या मोठं काम दिलं आहे तर महाराष्ट्रात काय थोडे पोलीस कर्मचारी, थोडे अधिकारी आहेत का? माझ्यापेक्षा कितीतरी IPS आहेत, काय आहेत, सगळं काय आहे। तर मला त्यांनी असल्या कामासाठी नेमलं की हा धाडसी आहे, हा धाडसी आहे। त्या सोलापूरच्या एका मेत्रे नावाच्या, सातलिंगप्पा मेत्रे नावाच्या इस्माला अटक करताना धाडस दाखवला, हे जर मला त्यांनी हे केलं होतं त्यांनी, किंवा मोठे मोठे दरोडेखोरांना धरून आणले, भार परप्रांतात जाऊन धरून आणले, हे बघून मला त्यांनी म्हणले हा धाडसी आहे म्हणून मला त्यांनी नेमलं। पण हे असलं धाडस माझ्या हातनं झालं नाही आणि त्यांचे सगळे मला माहीत होतं ते काय खोटं आहे, काय झालं आहे, कसं मारलेत कुणाला, आणि तोच मला काम दिलं आहे म्हणजे काय मला कळणार नाही का? मूर्ख आहे का आम्ही? त्याच्यामुळे आम्ही असलं काम केलं नाही। ते मग नाही केल्यानंतर त्यांच्या डोक्यात बसलं की हा काहीतरी बोलला तर एकतर ह्याला संपवावं आणि संपवण्यासारखा विश्वास कसा ठेवायचा म्हणून त्यांनी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले। ते निर्दोष सुटलो मी, त्या गुन्ह्यातून मी सुटलो आणि त्या गुन्ह्यामध्ये मी हे सगळे डॉक्युमेंट काय असतील ते दाखल केले। ते दाखल केल्यानंतर त्या लोकांना कळालं, त्या केसेस चाललेत त्यांच्यावर, म्हणजे ते प्रज्ञा साध्वीची ती केस होती, त्यामध्ये त्यांना कळालं की ह्यांनी काहीतरी पुरावे दिलेत किंवा काहीतरी ह्यांनी स्टेटमेंट दिलं, ते त्यांनी घेऊन त्या कोर्टात दाखल केले। तेही निर्दोष सुटले बिचारे। ते कशावर सुटलेत, काय चढलेत मला काय अजून माहीत नाही, म्हणजे त्याचं जजमेंट काय मी पाहिलेलं नाही, पाहिल्यानंतर ते सगळं कळलं मला। परंतु मी दाखल केलेत ते कागदपत्र, त्या कोर्टात आहेत ते। खरं तर 2016 पासून आपण संपर्कात आहोत, मात्र तुम्ही एकदाही या संदर्भातलं कुठलीही वाच्यता केली नाही, कुठलंही विधान केलं नाही, कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती। आज तुम्ही TV9 वरती पहिल्यांदाच मराठी माध्यमांमध्ये समोर येता आहात। तुम्हाला मोहन भागवतांना पकडण्याचे आदेश दिले असा आपला दावा आहे, असे साक्ष देखील आपण कोर्टामध्ये नोंदवल्याचं ऐकिवात आहे। नक्की कोणी हे आदेश दिलेले होते आणि काय आदेश दिले होते की तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्यावरती पुन्हा ॲलिगेशन करण्यात आले? हा आदेश म्हणजे दावा नाही आहे माझा, खरी वस्तुस्थिती आहे। मी दावा बिवा करणाऱ्यापैकी नाही आणि मी कुठल्या वृत्तपत्रात, पेपरमध्ये तक्रार असं केलेलं नाही, परंतु कागदोपत्री माझ्याकडे आहे,
माझ्याकडे सगळं कागदोपत्री पुरावे आहेत. मग मी काय जे बोलतोय ते जबाबदारीनं अक्कल हुशारीनं बोलतोय. मी लूज टॉक करणारा नाही. मला लूज टॉक करायची गरज नाही. माझ्याकडं काही आहे, जे काय आहे त्यांनी दिलेली माझ्याकडं का असलेलं ते आहे. त्यांनी हा प्रयत्न केला माझ्यावर गुन्हा दाखल करून, आणि आजपर्यंत त्यांचा असा प्रयत्न की हा ATSला नव्हता. हा ATSला नव्हता. मग नव्हता तर कुठं होता? मला आदेश दिलेले आहेत, माझा रिव्हॉल्वर दिलेला आहे, मला कर्मचारी दिलेले आहेत, माझ्यासोबत वॉरंट हे ते दिलेलं आहे, आदेश आहेत माझ्याकडे, लेखीमध्ये आदेश आहेत. कवरिंग पार्टी सुद्धा तुम्हाला करण्यात आलेलं होतं. कवरिंग पार्टी, इन्व्हेस्टिगेशन, सगळं काय याच्यात आलं. सगळं कवरिंग पार्टीचंही. कवरिंग पार्टी म्हणजे कवर करायचं. आता मारले त्यांना, त्या लोकांना मारल्यानंतर ते जिवंत दाखवण्यासाठी माझी कवरिंग पार्टी जाणार तिथं त्यांच्या घरी. कुठं आहे, झडत्या घेणार, त्यांनी कुठं आहे म्हणून विचारणार. हे खोटं नाही का हो? हे कुठं आहे ते रामजी कलसंग्रह? आजपर्यंत दाखवा तुम्ही. वेअर अबाउट त्याचे दाखवा तुम्ही. कुठं आहे ते? नाही आहे तो. त्याला जिवंत आहे म्हणून चार्जशीट पाठवताय तुम्ही. तुमचं चार्जशीट खोटा नाही का? तुमचा मागे एकदा दावा होता, जे तो या साक्षीच्या अनुषंगानेच होता, की रामजी कलसंग्रह असतील, संदीप डांगे असतील आणि त्यातले आणखी काही सहकारी ज्यांची खरं तर हत्या झाली असा दावा देखील आपण केलेला आहोत. नाही हो, हे तर त्याचे फोटोग्राफ्स देखील आपल्याकडे आहेत, पुरावे आहेत, असं आपण म्हणालो. फोटोग्राफ नाही माझ्याकडे. काय आहे तुमच्यासमोर देऊन काय चालणार आहे? ते दावा नाही आहे, हे वस्तुस्थिती आहे, खरी गोष्ट आहे ही. काय घडलं होतं नक्की काय? नाही एवढं काय तुम्ही मला विचारू नका. एवढं काय घडलं ते मी तुम्हाला जे चांगलं आहे ते सांगायला आलो. जेवढं आहे तेवढं सांगायला आलो. काय घडलं हे ते म्हणजे मग मला परत एक नवीन फिर्याद द्यावं लागेल असं आहे ते. तर नाही, तसं ते आहे माझ्याकडे. जे काय आहे ते मला कधी हत्या झाली, हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आली त्यांची. ते नाही तर त्यांच्यावर चार्जशीट पाठवताय तुम्ही जिवंत आहे म्हणून, आणि त्याला पकडायला मला नेमताय. खोटं आहे काय हे खोटं आहे का? तुम्ही तुमचा आदेश आहे ना रामजी कलसंग्रहला तुम्ही धरून आणा म्हणून, संदीप डांगेला आणा म्हणून तुमचा आदेश आहे ना. मग हे खोटं आहे का? त्यांनी आहेत का? आणा तुम्ही समोर. म्हणजे ज्यांची हत्या झालेली आहे किंवा जे अस्तित्वातच नाहीत त्यांच्या शोधासाठी तुम्हाला नेमलं गेलं. नेमलंय. हे कसलं आलं हे? पण मग हे तुम्हाला सत्य समजलं की ते अस्तित्वात? पहिल्यापासून माहिती आहे मला. सत्य समजलं कशाला? पहिल्यापासून माहिती आहे मला. कोणी कोणी हा हे त्यांच्या ते काय करता घेऊन तुमच्या काय कामाचं आहे ते? आता बोललोय मी दुसऱ्या ह्याच्यात. तर ते काय परमवीर सिंगांवर देखील आपण आक्षेप घेतलेले होते, कारण ते ATSचे परमवीर सिंगच माझे इंचार्ज आहेत हो. परमवीर सिंग हायर ऑथॉरिटी जिथं जे काय इंचार्ज आहेत ना तेच माझे इंचार्ज आहेत. दुसरं कोण नेमणार आहे मला? दुसरं कोण नेमणार? तर पोलीस महासंचालक नेमतील. त्यांनीच नेमलेले आहेत ना. तर मालेगाव बॉम्बस्फोटानंतर भगवा आतंकवाद ही एक संकल्पना पुढे आणली गेलेली होती. संकल्पनाच होती. भगवा आतंकवादसाठीच मला नेमलं होतं. भगवा आतंकवाद आहे हे सिद्ध करण्यासाठीच त्यांनी आदरणीय मोहन भागवत यांना घेऊन यायला सांगितलं होतं. दुसरे कोण आणले नाही, मी पण आणलो नाही. पण मग ते ही कन्सेप्ट किंवा ही जी थिअरी मांडली गेली भगवा आतंकवाद, ही वस्तुस्थितीला धरून आहे का किंवा प्रत्यक्षात आहे? नाही नाही नाही, खोटं आहे ते खोटं आहे. ते काय आतंकवाद, भगवा आतंकवाद, हिरवा आतंकवाद हे त्यांना माहीत, मला काय माहीत त्याच्यामध्ये. मला त्याच्यात पडायचं बी नव्हतं आणि पडणार बी नाही मी त्याच्यात. आता ते निर्दोष सुटलेत. आता ते सगळे आरोपी निर्दोष सुटलेत. त्याच्यावर काय तर कॉमेंट्स असणार आहे. मी काय ते जजमेंट पाहिलेलं नाही. त्याच्यात नक्की असेल ह्याच्यावर निर्णय झालाच असेल ना. पण मी माझा ठामपणे सांगतो की हा तपास त्यांनी वेगळ्या अँगलनी खोटा तपास करून, खोटं काय काय करून त्यांनी हा तपास केला होता. त्यामुळे आरोपी सुटले. तुम्ही खरं तर जबाबदारीने बोलता आहात, मेहबूब मुजावर आहात, तरीही तुम्ही म्हणताय की भगवा आतंकवाद वगैरे असा कुठलीही संकल्पना नाही. अजिबात नव्हता. कसला भगवा आतंकवाद येणार आहे? आतंकवादाला कुठली जातपात नसती हे सगळेजण सांगतात. आणि ह्यांनी भगवा आतंकवाद हे ते करून आमच्यासारख्याचा बळी देण्यात काय अर्थ आहे हो? त्यांनी सांगू दे त्यांनी भगवा आतंकवाद आहे म्हणून. त्या परमवीरनं सांगू दे, त्यावेळेचा कोण गृहमंत्री होता त्यांनी सांगू दे हा भगवा आतंकवाद आहे म्हणून. आम्हाला कशाला ते? त्यांनी चुकीचं केलं आहे, ते खोटं केलं आहे त्यांनी. ते भगवा आतंकवाद वगैरे काही नव्हता. खरं तर सुशील कुमार शिंदे यांच्यावरती हा आरोप होतो की त्यांनी ही भगवा आतंकवाद. तुम्ही सुशील कुमार शिंदेचं नाव घेतला, अहो नक्कीच हात असणार सगळ्यांचाच. तुमच्या घरापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतर. तर लय माझा वाटोळ झालं आहे, त्याच्यावरती कॉमेंट्स करत नाही मी. मला सगळ्यांनी मला छळलं आहे त्याच्यात. गप्प बसलो आहे मी माझ्या घरामध्ये. मी कुणाचं नाव घेत नाही. आणि सगळे जबाबदार आहेत त्याच्यात. सगळे जबाबदार आहेत. भगवा आतंकवाद जे काय म्हणले त्यांनीच खुलासा करावा, मी म्हणलो नाही म्हणून.
त्या ज्यांनी म्हणले की मी भगवंता हा भगवा आतंकवाद आहे, अमुक आहे तमुक आहे, त्यांनीच खुलासा करावा हा आहे भगवा आतंकवाद म्हणून. मी म्हणतो नाही आहे, नक्कीच म्हणतो मी, कारण मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी तपासाला आहे हो साहेब. आजपर्यंत मी कुठंतरी कुठल्या तरी चॅनलला जाऊन बोललो किंवा तक्रार केली आणि काहीतरी वेग काहीतरी बोललो नाही, बोललो मी. आज तुमच्याशी का बोलालो आहे, ती केस सुटली आहे आणि ती केस सुटल्यानंतर मला माझ्या भूमिकेविषयी आनंद झाला आहे. माझ्या भूमिकेविषयी मी जे काय भूमिका घेतली त्याच्याविषयी आनंद झाला आहे. दुसरा पर्याय ना तो मुश्रीफ नावाचा जो IPS रिटायर IPS अधिकारी आहे, तो कंटिन्यू पेपर छापतोय, मुलाखती देतोय, पुस्तकं लिहितोय की हे हू किल करकरे वगैरे वगैरे असं म्हणतोय. त्याला विचारा ना तुम्ही काय खरं आहे काय खोटं, तर त्याला जे समोर ठेवा आहे ते काल्पनिक काय त्याचे पुस्तकं त्यांनी किती जणांवर अन्याय केला आहे. सोलापूरला होता SP तो, किती जणांवर अन्याय केला त्यांनी, आणि आता तो सांगतोय अन्याय झाला, हे झाला ते झाला. वस्तुस्थिती वेगळीच असते, आतमध्ये काय खरं काय खोटं. मी मुद्दाम बोलालो हे जे काय बोलालो आहे ना त्याच्याशी संबंधित असलेलं खतखत आहे, कारण नाही खतखत वगैरे काही नाही. जे वस्तुस्थिती आहे ते तुम्ही त्याच्यासाठी आलाय. तुम्ही जे काय विचारताय ते तुम्ही एक प्रश्न विचारता, मी त्याच्यावर एवढा मोठा खुलासा करतोय. तर हे सगळं थोतांड आहे. हे स्वतःचा स्वार्थ बघतात, हे स्वतःचा स्वार्थ बघतात. आता ते SM मुश्रीफचा जो भाऊ आहे तो सरकारमध्ये आहे, त्यावेळेस त्याला आतंकवाद दिसत नाही का? त्यावेळेस भगवा हिरवा कळत नाही का? नाव मोठं करण्यासाठी भरपूर यांच्याकडं क्लुप्त्या आहेत, माइंड आहे यांचं. लोकांवर अन्याय केलेले आहेत हे लोक, आणि आता कुठंतरी आपलं नाव राहावं म्हणून काय काय चाललेलं आहे. खरं तर तुमच्यावर प्रचंड अन्याय झाला असं तुम्ही वारंवार सांगताय, कारण अनेक केसेस खोट्या दाखल केल्या. तुमच्या कुटुंबाला त्यामुळे ह्या सगळ्यातून सफर व्हावं लागलं. सगळं माझं कुटुंब बर्बाद झालं हो माझं. माझी काय जी उमेद होती, मी जे काय कमवलं होतो, जे काय माझं असेल ते नष्ट झालं की हो साहेब. आज 15-20 वर्ष झालं लोकांशी बोलायला जात नाही आम्ही. हे कशाला आला आहे ना असं म्हणते म्हणून लोकांना भेटायला जात नाही आम्ही. लोकांना त्रास द्यायसाठी जात नाही आम्ही कुणाच्या आधीमध्ये नाही. आणि कुठं बोललं तर खुट करून बोललं तरी यांनी सत्तेवर असल्यामुळं कधी बी माझा बदला घेतील, चावा घेतील. म्हणून मी आपला खरोखर सुप्त अवस्थेत गेलेलो माणूस आहे. आज तुमच्यासमोर खुलून बोलतो आहे तुमच्यासमोर. तर माझ्यावर लई अन्याय झाला आहे आणि अन्यायाची भीती होतीच, आता भीती कमी झाली. आज हा निकालाकडे कसं पाहता? चांगल्या दृष्टीनं पाहतो मी, आनंदाने पाहतो मी. माझी याच्यात खारीचा वाटा आहे. निश्चितपणे तुमची साक्ष खूप महत्त्वाची मानली जाते. म्हणतात मला माहीत नाही, अजून जजमेंट बघितल्याशिवाय काय सांगू मी तुम्हाला. जजमेंट बघितल्यानंतर परत या माझ्याकडे, मी तुम्हाला सांगतो मग. खरं तर मोहन भागवतांना पकडून आणण्यासाठी तुम्हाला एक हत्यार देण्यात आलं होतं असं देखील. नेहमी मोहन भागवतांचं नाव घेऊन ते चांगलं नाही. ते मी बोलणार पण नव्हतो. आता त्यांनीच ते म्हणजे डिफेन्स घेताना त्यांनी ते पुढं आणले, त्यामुळे बोललो नाही. तर त्यांचं नाव घेऊन चांगलं नाही, ते विटंबना झाल्यासारखं आहे. ते काय कारण नाही ना. त्यांनी कुठं आम्ही कुठं, त्यांचा आमचा संबंध नाही. काय देणं घेणं नाही, काय नाही. त्यांना कशाला उगाच नाव घेणं, त्यांचं बार नाव घेणं चुकीचं आहे. नाही घेणार नाही मी याच्यापुढे. हा सगळा जो खटाटोप होता तो केवळ आपलं सरकार टिकावं किंवा सरकारचं अस्तित्व राहावं असं काही त्याच्यामध्ये? सरकारचं नाही माझं म्हणणं, की हे लोक जे चापलुसी लोक आहे IPS हे जे काय होते, परमवीर सिंग सारखे, त्यांची इमेज राहावी, त्यांचं अस्तित्व दिसून यावं, गव्हर्नमेंटमध्ये माझं कामं व्हावीत म्हणून त्यांनी सांगितलं, कोणतर वरिष्ठांनी सांगितलं आणि काम चालू केले ते, आणि ते सक्सेस झाले त्यावेळेस तेवढ्या कामामध्ये. दैवयोगानं ते करकरे गेले, तपास ठप झाला, नाही तर अजून काय होणार होतं पुढं काय माहीत हो. बस की आता चाल. तर हे होते मेहबूब मुजावर, जे खरं तर या मालेगाव बॉम्बस्फोटातील तपासामध्ये एका ATSच्या 10 जणांच्या तुकडीचं प्रमुखत्व त्यांच्याकडे होतं. आणि परमवीर सिंग हे जे खरं तर या तपासाचे प्रमुख होते तत्कालीन, परमवीर सिंग व त्यांचे वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या रोजच्या रोज मिळणाऱ्या सूचनावरून मी तपास करत होतो. असं नाही की मी चला गेलो आलो असं नाही आहे. तपासाच्या अनुषंगाने गेलो. बघा, मी इंदोरला गेलो, भोपाळला गेलो, त्याच्यानंतर अजमेरला गेलो, नागपूरला गेलो, गोकाकला गेलो, बेळगावला गेलो,
असं बऱ्याच ठिकाणी फिरलं साहेब. मी एकटा नव्हतो, माझ्याबरोबर कर्मचारी होते. सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांची राहण्याची सोय, खाण्याची सोय मलाच करावी लागत होती. खर्च कोण देतो? थोडे पैसे दिले होते त्याने ह्याच्यातून, प्रायव्हेट सिक्रेट फंडातून. सिक्रेट फंड असतो गव्हर्नमेंटचा, त्याच्यातून थोडे पैसे दिले होते. बाकीचं खर्च आम्ही आमचं पदर खर्चानेच फिरत होतो. सगळ्या कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता, पगार बिगार सगळ्यांना मिळाली, पण मला काय मिळाली नाही साहेब. तुम्हाला आता काय मिळालं? कारण सस्पेंड झाल्यानंतर काही तुम्हाला काय नाही, मी निर्दोष सुटून सुद्धा मागितलं नाही. माझं मन मेलं हो. मी चांगल्या नोकऱ्या केल्या आणि काय म्हणून मागू त्यांना, काय म्हणून मागू त्यांना? मी नाही मागितलं आजपर्यंत. आता मागीन, हे बघतो ना काय या जजमेंटमध्ये काय पाहतो, आणि त्याच्यानंतर मग मी ठरवतो की बाबा माझं बी काय आहे का ह्याच्यात. तर मला माहीत नाही, तुम्हाला पण माहीत नाही. पण पाहतोय खरं तर प्रचंड अडचणीतून त्यांनी हा संपूर्ण प्रवास केलेला आहे. ATSच्या तपासामध्ये ते एका तपासाच्या विभागाचे प्रमुख होते आणि या सर्व प्रकारामध्ये त्यांना काही चुकीची कामं करण्याचा आदेश दिला होता. तो त्यांनी न मांडल्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते करण्यात आले, वेगवेगळ्या पद्धतीच्या केसेस करण्यात आल्या. मात्र या सर्वांना तोंड देत आज ते निर्दोषपणे सुटलेले आहेत आणि या केसचा निकाल खरं तर या निकालामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले अधिकारी म्हणून देखील महबूब मुजावर सरांचं नाव येतं आहे. आणि आज त्यांनी पूर्णपणे ही जी काही सगळ्या थेरीज होत्या किंवा सगळ्या प्रकारचे जे काही भगवा दहशतवाद असेल, मोहन भागवतांना पकडण्याचा प्रकार असेल, या सर्वांचा खुलासा जो आहे तो पहिल्यांदाच या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.